हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. बोला ना. तर यापूर्वी असं बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं, की हा हप्ता जो आहे, हा हं, हप्ता हं. 15 ऑगस्ट नंतर येणार. परंतु आला नाही. कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता आला नाही. तर आता हे नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार? आणि त्याचबरोबर काही पीएम किसानचे जे हप्ते आहेत, तर काही शेतकऱ्यांचे ते सुद्धा हप्ते राहिलेले आहेत. त्याबाबत बी तुम्ही माहिती द्यावी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कधी येणार त्याबाबत बी द्यावी आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल शेतकऱ्यांना त्याबद्दल बी द्यावी. तर बरं. पहिला माझा प्रश्न आहे, की ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी नाही झाली, तर त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? तर नक्कीच आपण नमो शेतकरी महासन्मान निधीचा येणारा जो 7वा हप्ता आहे, तो कधी येणार, याची तारीख काय आहे, या संदर्भात संपूर्ण चर्चा आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आता तुमचा पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करावी लागेल का? हो, तर बरोबर. नक्कीच शेतकऱ्यांना मागचा पीएम किसानचा हप्ता आलेला नसेल, तर हं. त्या शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करावी लागेल. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढचा 7वा आणि 8वा हे 2 हप्ते एकत्र पाहिजे असेल तर के-वाय-सी करावी लागेल. परंतु ज्या शेतकऱ्यांची के-वाय-सी ऑलरेडी झालेली आहे, त्या शेतकऱ्यांना के-वाय-सी करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता अडकला आहे, त्या शेतकऱ्यांना के-वाय-सी करायची आहे. आता ही के-वाय-सी जवळच्या सी-एस-सी केंद्रावर जाऊन शेतकरी करू शकतात किंवा शेतकरी आपल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतात. परंतु मोबाईलची सुविधा जी आहे बंद झालेली आहे. ती हां. फक्त आपल्या थंब म्हणजे अंगठ्याद्वारे ती के-वाय-सी करता येणार आहे. ओ-टी-पी बेसद्वारे के-वाय-सी बंद झालेली आहे. आता हे आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. हो. आणि सर हं. आता दुसऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे, की त्यांची लँड सीडिंग नो दाखवत आहे. तर त्यांना काय हां. करावे लागेल? ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग असा नो प्रॉब्लेम दाखवत आहे किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लँडमुळं पैसे येत नाहीत पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे किंवा याच्या अगोदर तुमचं लँड येस होतं किंवा पीएम किसान नमो शेतकरीचे पैसे येत होते. परंतु कदाचित आज किंवा उद्या किंवा मागच्या काही 15-20 दिवसापासून तुमचं लँड नो झालेलं असेल, तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही किंवा हां. येणारा नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही. हं. त्यामुळे तुमचं लँड सीडिंग जे नो आहे, ते तुम्हाला जर येस करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जो डेस्क आहे त्या ठिकाणी जायचं किंवा हं. तुमचे तलाठी असतील, तुमचे ग्रामसेवक असतील किंवा तुमच्या गावातले ग्राम रोजगार असतील हो. किंवा तुमचे जे तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचा लँड सेलिंगचा जे नोचा प्रॉब्लेम आहे, ते हां. तुम्ही येस करू शकता. आणि ते प्रॉब्लेम जे येस करण्यासाठी आता डॉक्युमेंट कोणते लागतील ते सर्वप्रथम सांगतो. हं. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तुमचं पीएम किसान किंवा नमो शेतकरीचं जे स्टेटस आहे, त्याचं स्टेटसचा तुम्हाला झेरॉक्स काढायचा आहे. हो. तुमचं 7/12 होल्डिंग हे घेऊन जायचं आहे. तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स आणि तुमच्या पीएम किसान किंवा नमो शेतकरीला आधार सलग मोबाईल नंबर लिंक असलेला या साईडला हं. या योजनेसाठी लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्या ठिकाणी जे तुमचं नो असलेला जे आहे ते तुमचं येस करून हं. देण्यात येईल. हं, हं. हं, आणि हं. सर तिसऱ्या शेतकऱ्यांचा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, ते म्हणजे फार्मर आयडी. तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं, की सर आम्ही फार्मर आयडी काही कारणामुळे आमची निघाली नाही, तर आम्हाला मग पुढील हप्ते येणार की नाही येणार? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला सर. यामध्ये फार्मर आयडी संदर्भामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे गैरसमज आहेत. आता काही शेतकऱ्यांना मागचा पीएम किसानचा हप्ता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं की फार्मर आयडीमुळेच आला नाही. परंतु बरोबर. सरकारने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही फार्मर आयडी काढण्याकरता शेतकऱ्यांना वेळ दिलेला आहे. परंतु आता जे नमो शेतकरीचे हप्ते येणार आहेत, त्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक केला जाऊ शकतो. सध्या तरी केला नाही. हं, हं. त्यामुळे शेतकऱ्यांना जर इथून पुढचा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. जसं आपलं स्वतःचं आधार कार्ड असतं, तसं शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी. हं. त्यामुळे फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी फार्मर आयडी काढलेले आहेत, त्यांचे पोस्टाच्या मार्फत त्यांच्या घरपोच येत आहेत किंवा हं. ज्यांचे येत नसतील, तर त्यांनी सी-एस-सी मार्फत ऑनलाईन ते फार्मर आयडी काढून घ्यायचे आहेत. हं. यानंतर ते फार्मर आयडी संदर्भामधलं हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता सर एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता आला नाही, तर त्यांना काय करावे लागेल? हां. ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता आलेला नाही, त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम 4 बाबी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या. त्याच्यामध्ये पहिली बाब आहे लँड सीडिंग, जे मी सुरुवातीला सांगितलं, ते येस हं. असणं महत्त्वाचं आहे. दुसरी बाब म्हणजे आधार सीडिंग. आधार सीडिंग म्हणजे काय, की आधारला बँक खातं लिंक पाहिजे. कारण की आता शासनाचं कोणतंही पेमेंट जे आहे, ते डी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होत आहे. त्यामुळे आधारला बँक खातं लिंक पाहिजे. ही दुसरी बाब. आणि तिसरी बाब म्हणजे फार्मर आयडी आणि चौथी बाब आहे के-वाय-सी. शेतकऱ्यांना पीएम किसानची के-वाय-सी करणं महत्त्वाचं आहे आणि बंधनकारक देखील आहे. के-वाय-सी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्या. जर तुम्ही पीएम किसानची के-वाय-सी केलेली असेल
तर तुम्हाला नमो शेतकरीचा येणारा हप्ता येईल 7वा किंवा 8वा जेवढे काही येणार आहेत तेवढे. हां, आणि जर केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला हे हप्ते येणार नाहीत. हे हप्ते तुम्ही विसरून जायचं आहे. हो, त्यामुळे बरोबर. केवायसीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, केवायसी तुमच्या मोबाईलवरून होणार नाही. तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावरच जाऊन आता करावी लागणार आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अपडेट म्हणजे आता पुढचं तुम्ही जे काही प्रश्न विचारले, त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा थोडाफार तरी प्रयत्न केलेलाच आहे. हो. परंतु आता 2 ते 3 महत्त्वाचे प्रश्न घेतो आणि व्हिडिओच्या शेवटी आपण नमो शेतकरीच्या योजनेची ॲक्चुअली तारीख काय आहे, ती आपण हो. सर्व शेवटी बघूयात. बरोबर? बरोबर, बरोबर. हां. तर याच्यामध्ये सर्वप्रथम सांगायला गेलं, तर राज्य सरकारने म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो PM किसानचा जो 19वा हप्ता वितरित झाला 24 फेब्रुवारी 2025ला. त्या दिवशी त्यांनी एका भाषणामध्ये घोषणा केली होती, की नमो शेतकरी योजनेअंतर्गत आम्ही तुम्हाला ₹6,000 ऐवजी ₹9,000 देऊ. म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत ₹3,000 ची अतिरिक्त वाढ राज्य सरकार करेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. हां, हां. परंतु आता शेतकऱ्यांना वाटत आहे, की आता आम्हाला जो नमो शेतकरीचा पुढचा 7वा किंवा 8वा हप्ता येणार आहे, हो. तर त्यामध्ये निधीची वाढ होईल का? मग आता ₹6,000 ऐवजी ₹9,000 म्हणजे ₹3,000 3 हप्ते. ₹2,000 ऐवजी आता ₹3,000 चा हप्ता. बरोबर? बरोबर आहे. बरोबर. तर मग आम्हाला आता ₹2,000 ऐवजी ₹3,000 येणार का? हा हां. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर हं. त्या शेतकऱ्यांना मी कन्फर्म असं अपडेट देऊ इच्छितो. राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं या पावसाळी अधिवेशनामध्येही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नाही किंवा मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही तरतूद केली नाही आणि जी काही मंत्रिमंडळ मागे काही बैठकी झाल्या मंत्रिमंडळाच्या त्याच्यामध्येही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीची तरतूद केलेली नाही. हे मी हां. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि मग आता शेतकऱ्यांना जो येणारा हप्ता आहे तो फक्त ₹2,000 येणार आहे. 2 हप्ते एकत्र आले तर ₹4,000 येतील. परंतु हप्ता जो आहे ₹2,000 येणार आहे. कारण की निधीमध्ये वाढ जर होणार असती तर सरकारने जी काढला असता, त्याच्या संदर्भात तरतुदी केल्या असत्या. तर हे आहे निधीच्या वाढीच्या संदर्भामध्ये. हां. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, की ज्या शेतकऱ्यांना मागचा जो PM किसानचा 19वा 20वा हप्ता आलेला नसेल, तर त्या शेतकऱ्यांना 19व्या 20व्या हप्त्याचे PM किसानचे हप्ते नमो शेतकरीच्या हप्त्याबरोबर येतील किंवा नमो शेतकरी योजनेचे जी काही आता जो काही 7वा आणि किंवा 8वा हप्ता येऊ शकतो, त्या दिवशी मागचे PM किसानचे हप्ते येतील, ज्या शेतकऱ्यांना आले नाहीत त्यांना. आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे मागचे बी हप्ते आले नाही, म्हणजे 5वा आला नाही, 6वा आला नाही, मग ते मागचे हप्ते या नमो शेतकरीच्या येणाऱ्या हप्त्याबरोबर येतील. आता हं. सर्वप्रथम आपण तारखेसंदर्भामध्ये बोलूया. सांगलं जात होतं की 15 ऑगस्टच्या या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता दिला जाणार, परंतु बरोबर. कुठल्याही पद्धतीचं वितरण झालं नाही. आता एक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण तो म्हणजे पोळा. आणि पोळा या सणाच्या शुभमुहूर्तावर म्हणजे येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे 22 ऑगस्ट 2025 रोजी हो. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 आणि 8व्या हप्त्याचे ₹2,000 एकत्र ₹4,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिले जाऊ शकतात. हं. या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचे आता मी दिले जाऊ शकतात काय म्हणतो, की राज्य सरकारने तारीख फायनल केली नाही. हे मी तुम्हाला ह्या सण शेतकऱ्याचा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अंदाजे ही तारीख बरोबर आहे, बरोबर आहे. कुठल्याही पद्धतीचं झालं नाही. आणि तुम्हाला हे का सांगतो, की 2 हप्ते एकत्र का येऊ शकतात? तर 7व्या हप्त्याचा कालावधी संपून 1 महिना झालेला आहे. हो. आणि हा नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. आणि जर सरकारने हा 7वाच हप्ता दिला तर चुकीचा ठरणार आहे. त्यामुळे 8व्या हप्त्याचा कालावधी सुरू झाला. मग 7वा हप्ता आणि 8वा हप्ता हे 2 हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. कन्फर्म असं कुठल्याही पद्धतीची तारीखही जाहीर केली नाही आणि हप्त्याच्या दोन्ही हप्ते एकत्र येणार का या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीच्या शासनाच्या माध्यमातून कन्फर्मेशन करण्यात आलेलं नाही. आता हे सगळं अपडेट आहे. हं, हं, हं. तर सर्व शेतकरी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे.